समाजाच्या आरक्षणासाठी व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसीय लक्षणीय उपोषण छेडण्यात आले आहे। या उपोषणाला आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन पाठिंबा दिला। त्याचबरोबर वेताळ बांबर्डे येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला देखील आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला। यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, राज्य सरकारने महिन्याभरात आरक्षण देण्याचे आश्वासन मराठा समाजाला दिले होते, मात्र आरक्षण न मिळाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे। मात्र राज्य सरकार त्या उपोषणाकडे कानाडोळा करत आहे। त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा बांधव आंदोलन छेडत आहेत। त्या आंदोलनाला आमचा सक्रिय सहभाग व पाठिंबा आहे। जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करण्याचे काम आता सत्ताधारी पक्षाचे लोक करत आहेत, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। कुणबीच्या माध्यमातून आरक्षण मिळत असेल तर ते घेण्यास मराठा बांधव तयार आहेत। त्यामुळे नारायण राणेंच्या भूमिकेशी आम्ही व्यक्तिशः सहमत नाही आणि मराठा समाज देखील त्यांच्या भूमिकेचे समर्थन करत नाही, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले। सरकार कुठेतरी मराठ्यांची दिशाभूल करते, काय वाटतंय? खरं तर गेले 8 दिवस मनोज जरांगे पाटील हे अंतरवलीला उपोषणाला बसले आहेत आणि त्याच्या आधी एकदा उपोषण देताना सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांना आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या 1 महिन्यात आम्ही हे मराठा समाजाचं कुणबी आरक्षण या ठिकाणी देऊ। परंतु महिना झाल्यानंतर 40 दिवसांनी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण या ठिकाणी आरक्षण 30 दिवसात न दिल्यामुळे केलेलं आहे आणि त्या आरक्षणाकडे सरकार काळाडोळा करत आहे आणि हे आरक्षण संसदेचं विशेष अधिवेशन झाल्याशिवाय हे आरक्षण मिळू शकत नाही हे सरकारला माहिती आहे। तरी पण सरकार त्याच्याकडे कानडोळा करते आणि आज आपण बघितलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी एकत्र येऊन अनेक दिवस या ठिकाणी आंदोलन केलं आहे। आजसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत आहेत। त्याला संपूर्ण मराठा समाजाचा आणि आमचा पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत आणि जे मराठा समाजाची जिल्ह्यात आंदोलन होईल त्या आंदोलनाला आमचा सक्रिय सहभाग असेल, सक्रिय पाठिंबा या ठिकाणी असेल। परंतु सरकारने आता मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली की सरकारला हे आरक्षण द्यायचं नाही। सरकारमधील आज एक उपमुख्यमंत्री आजारी आहे, एक उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन बसले आणि त्यामुळे सरकार या आरक्षणाबद्दल सहमत नाही की सरकार या आरक्षणाबद्दल आग्रही नाही। त्याचबरोबर आज मनोज जरांगे पाटलांनी उपोषण करताना त्यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला सुद्धा आता विरोध करण्याचं काम सत्ताधारी पक्षातले काही नेते करत आहेत, त्यांचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो। उपोषण न सोडण्यासाठी प्रयत्न न करता आज फक्त समाजाच्या भावना दुखवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। ते मी त्यांना मराठा समाजाच्या विनंती करेन की तुम्ही अशा भावना दुखवू नका, सरकार आणि मराठा समाजाचा या ठिकाणी उद्रेक होईल। राणे समितीने मराठा आरक्षण दिलं आणि तेच नारायण राणे आज कुणबी दाखले घेणार नाहीत म्हणतायत, तुम्ही कसं बघता? खरं तर ते त्यांचं व्यक्तिशः मत आहे। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असू देत, कोकणातील असू देत किंवा महाराष्ट्रातील असू देत, अनेक मराठा बांधवांना आरक्षण या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि ते कुणबीच्या माध्यमातून असून ते घेण्यास तयार आहेत आणि जे घेण्यास तयार आहेत त्यांना ते घेऊन देत। परंतु ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष मराठ्यांच्या जातीवर या ठिकाणी राजकारण करत होते त्यांची आज खरी भूमिका या ठिकाणी उघड झाली आहे आणि त्यांच्या भूमिकेशी आम्ही तर व्यक्तिशः सहमत नाही आहोत, परंतु मराठा बांधवसुद्धा सहमत नाही हे मराठा बांधवांनी वारंवार सांगितलेलं आहे। रामदास कदम यांनी पण अशीच भूमिका घेतली आहे, त्याकडे कसं बघता? कोकणातील ह्या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवर मराठा समाज सहमत नाही। मराठा समाजाने ही आग्रही भूमिका ठेवली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते कुणबीत नसून देत किंवा इतर कशात नसून देत, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका कोकणातील मराठा बांधवांची आहे। यावेळी मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, अमित सामंत, बाळा गावडे, सचिन सावंत, अजित राऊळ, मथुरा राऊळ, सुंदर सावंत, संतोष परब, अनुप वारंग, सचिन काळप, तेजस राणे, निसार शेख, राजेश राव राणे, बंड्या सावंत, अजय सावंत, परशुराम सावंत, नितीन सावंत, धीरज परब, सदासेन सावंत, प्रकाश देसाई, सिद्धेश परब, नितीन सावंत, सुनील सावंत, वैभव जाधव, रुपाली पाटील, पुंडलिक दळवी, दत्तात्रय तावडे, शुभम सावंत, शैलेश गोगळे आदी उपस्थित होते। वेताळ बांबर्डे येथे प्रसाद गावडे, आनंद बोगले, शैलेश घाटकर, प्रदीप गावडे, संतोष कदम, मंदार कोटावळे, सुशांत सावंत, साजूराम नाईक, चंद्रकांत गावडे, नारायण गावडे, दिलीप सावंत, स्नेहा दळवी, वेदिका दळवी, समृद्धी कदम, रमण गावडे, संदीप सावंत, आबा गाडी, हरिश्चंद्र कदम, संजय गावडे, बाबूराव चव्हाण, पापा परब, दीपक कदम, प्रसाद सावंत आदीसह बहुसंख्य मराठा बांधव उपस्थित होते। वेताळ
गावातील सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित आपण सर्व मराठा बांधव, खरं तर गेले 2 महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने मराठा समाजांना आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये शासनाला अडचण असेल तर त्याला कुणबींना या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून 2 महिन्यापूर्वी लाक्षणिक उपोषण केलं होतं. आणि त्या लाक्षणिक उपोषणावर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा बांधव पेटून उठला आणि मनोज जरांगेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा या ठिकाणी मराठा बांधवांनी व्यक्त केला. आणि मग त्यावेळी आरक्षणासाठी सरकारने 1 महिन्याची मुदत त्यावेळी सरकारकडे मागितली होती आणि 1 महिन्याची मुदत संपल्यानंतर 40 दिवसांनी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे आणि आजचा उपोषणाचा 8वा दिवस या ठिकाणी आहे. आणि ह्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारने आरक्षण दिलं पाहिजे आणि हे आरक्षण फक्त केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष अधिवेशनाद्वारे होऊ शकतं आणि त्यामुळे हे आरक्षण लवकरात लवकर मिळावं म्हणून आपण सर्वच मराठा बांधव वेगवेगळ्या गावामध्ये आपण आंदोलन करतात. आत्ताच मी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मराठा महासंघाच्या वतीने केलेल्या आंदोलनाला भेट देऊन आलो. त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी मराठा बांधवांनी एकत्र येऊन हे उपोषणाला पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे. खरं तर वेताळबंबडे ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला गाव असेल की या गावातील ग्रामस्थांनी उपोषणाला गाव पातळीवर सुरू केलेली आहे. खरं तर गाव पातळीवर ज्या एखाद्या आंदोलनाला सुरुवात होते त्यावेळी त्याच्या आंदोलनाची धक ही सरकारला निश्चित या ठिकाणी लागेल आणि त्यांनी सरकार आरक्षण देईल आणि त्यामुळे गाव पातळीवर केलेल्या या आंदोलनाला आपण या गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मराठा बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आपला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याबरोबर आरक्षण मिळेपर्यंत आपण जो या ठिकाणी आदेश द्याल त्याप्रमाणे आपल्याबरोबर माझी भूमिका राहील असं या ठिकाणी वचन देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फेसबुक